संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये पोलिसांच्या 78 दिवसांच्या तपासावर गावकऱ्यांनी असमाधान व्यक्त केलंय। न्यायासाठी मत्स्यजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत प्रशासनामधील प्रतिनिधी आंदोलनाबाबत ठोस आणि लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेसाठी गावकऱ्यांचं आंदोलन। मत्स्यजोगच्या गावकऱ्यांचा न्यायासाठी अन्नत्याग। अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या पोलीस तपासावर गावकरी असमाधानी। मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येला 78 दिवस उलटल्यानंतरही त्यांचे सगळे मारेकरी पकडले गेले नाही। संतोष देशमुखांच्या हत्येचे सगळे सूत्रधारही पकडले गेले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। सध्या सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलीस जे तपास करतायत हा तपास योग्य दिशेने सुरू नसल्याचा आरोप केला जातोय। गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून 2 दिवसानंतर पाणीही पिणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। केस पोलीस ठाण्याचे पीआय महाजन, पीएसआय राजेश पाटील यांना सह आरोपी करा। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा। उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांचे सीडीआर काढून त्यांना आरोपी करा। घटना झाल्यावर कळंबच्या दिशेला गाडी का गेली याची चौकशी करा। आवदा एनर्जी पवनचक्की कंपनीनं भूमिका स्पष्ट करावी। वाशी पोलीस ठाण्याचे पीआय रमेश घुले यांना बडतर्फ करून सह आरोपी करा। धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवा अशा मागण्या करण्यात आल्या। आरोपी कृष्णा आंधळे न सापडण्यामागे घातपाताचा संशय आमदार संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केलाय। पोलिसांना तपासायचा असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल। माझं मत तसं काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार, हा मूळ विषय ह्याच्यातला। म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नये। जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील। आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असता असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। त्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे, तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल। सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्यावर, सोबत नसतं ठीक हो, आंदोलन करावं लागेल, मग सरकार येईल। आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला, याच्यापेक्षा काय पाहिजे? अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे। मत्स्यजोगच्या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जाईल असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। काय आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल आरोपी पकडणे, आरोपीला शासन होणे याकरता सर्वांचीच भूमिका आहे। मी पहिल्यापासून सांगतोय की भारतीय जनता पार्टी संतोष देशमुखाच्या परिवाराच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे। आमचे सर्व तिथे सुरेश धस असतील, आमचे सर्व आमदार पूर्ण पाठीशी त्या ठिकाणी संघर्ष करतात आहे। आणि आरोपी कुठेही असेल त्याला पकडून आणण्याचं शासन काम करत आहे। मला वाटतं की यामध्ये जे काही त्या ठिकाणी आंदोलन झालं आहे, शासन आंदोलन करतेही चर्चा करेल आणि निश्चितपणे त्या परिवाराला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत शासन आहे। मत्स्यजोगच्या गावकऱ्यांचा पोलीस तपासावर विश्वास राहिलेला नाही। सीआयडी ही काहीही करत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। गावकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी काही हालचाली न झाल्यास या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। विकास माने, झी 24 तास, बीड।